मराठी अमराठी भाषिकांमधला वाद आता कॉलेजपर्यंत झिरपला असल्याचं दिसून येते। नवी मुंबईतल्या वाशी कॉलेजबाहेर मराठीतून बोलण्यावरून काही परप्रांतीय तरुणांनी मराठी विद्यार्थ्याला मारहाण केली। सूरज पवार हा मराठीत बोलत असल्यानं त्याला तू मराठीत बोलू नको असा दम फैजन नाईकनं दिला। त्यामुळे त्यांच्यामधला वाद वाढल्यानं फैजन नाईकनं फोन करून आपल्या 3 मित्रांना कॉलेजबाहेर बोलावलं। त्यावेळी फैजन नाईकनं सूरज पवारला हॉकी स्टिकनं मारहाण केली, तर त्याच्या 3 साथीदारांनी सूरजला लाथाबुक्क्यांनी मारल्याचा आरोप आहे। जखमी सूरज पवारवर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले, तर आरोपी फैजान नाईक आणि त्याच्या 3 साथीदारांवर वाशी पोलीस स्थानकात गुन्हाही दाखल करण्यात आलाय। दरम्यान मराठी विरोधात कोण दादागिरी करत असतील तर मनसेशी संपर्क साधण्याचं आवाहन नवी मुंबईचे मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी केलंय। निशिकांत दुबेंसारखे किंवा अबू आझमी सारखे हे मराठी द्वेष्टे आणि महाराष्ट्रद्रोही जी लोक आहेत यांच्या विधानामुळे आता हा विषय अगदी महाविद्यालयीन स्तरापर्यंत गेलेला आहे। महाविद्यालयातल्या व्हॉट्सअप ग्रुपवरून कॉलेजच्या मुलांच्या एका अमराठी मुलाने आपल्या सोबत काही मुलांना घेऊन हॉकी स्टिकने एका मराठी मुलाला मारहाण केल्याची घटना वाशी आणि वाशीतल्या एका कॉलेजमध्ये घडली। पण ही घटना महाविद्यालयापर्यंत येते, तर याचा विचार सरकार आणि यंत्रणांनी करणं गरजेचं आहे। ठाणे शहरातील खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर मनसेनं तीव्र भूमिका घेतलेली दिसून येते। ठाण्यातील घोडबंदर रोडवर खड्ड्यांमुळे गेल्या 6 महिन्यांमध्ये 19 नागरिकांचा जीव गेलाय आणि हे निष्पाप जीव